महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात आणि कोलकाता तसंच कोल्हापुरातील शिळे बालिका अत्याचार प्रकरणी शासनाकडून कडक कारवाई झालेली नाही। त्यामुळे महिला अत्याचाराविरोधात कठोर कायदा अंमलात आणला जावा अशी मागणी करत कोल्हापुरातील विविध महिला संस्था, संघटना आणि फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली। महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढू लागल्यात। कोलकातामधील डॉक्टर महिला, कोल्हापुरातील शिळे बालिकेवर बलात्कार करून खून, मुंबई बदलापुरातील शाळेत चिमुकल्या मुलींवर झालेल्या बलात्कारानंतर शासनाने दोषींवर कडक कारवाई केलेली नाही। तसंच महिला अत्याचाराविरोधात कोणताही कठोर कायदा अंमलात आणला जात नाही। त्याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील विविध महिला संस्था, संघटना, फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली। अशा गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ मृत्यूदंडाची शिक्षा होईल असा कायदा करण्याच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। पद्माराजे महिला संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासने, लगोरी फाउंडेशनच्या शुभांगी साखरे, रयत फाउंडेशनच्या उज्ज्वला पटेल, जिद्द फाउंडेशनच्या गीता डोंबे, उडान मंचच्या जयश्री पाटील, संस्कार शिदोरीच्या स्मिता खामकर यांनी घडलेल्या घटनांचा तीव्र निषेध नोंदवला। आंदोलनात जिजाऊ ग्रुपच्या बीना देशमुख, हिरकणी ग्रुपच्या मंगला काळे, कृष्णा फाउंडेशनच्या सपना काळुगडे, वुमनिया फ्रॉम कोल्हापुरियाच्या अलिशा भानुशाली, धनश्री जाधव, पौर्णिमा भांड, विजयमाला पाटील, संगीता कांबळे, निकिता माने, पद्माराजे संघटनेच्या जिल्हाध्यक्षा आरती वाळके, गीता भोसले, बरखा पाटील, अलका कोळेकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या।